हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सीमा सुरक्षा बल भरती 2026 निघालेली आहे. पदाचे नाव कॉन्स्टेबल जनरल ड्युटी असणार आहे. एकूण रिक्त पदे 549 असणार आहे. वेतन मानधन दरमहा 21,700 ते रुपये 69,100 पर्यंत असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, Government of India, recruitment of meritorious sports person to the post of Constable General Duty under Sports Quota 2025 in Border Security Force. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड. एलिजिबल इंडियन सिटीजन्स मेल अँड फिमेल फॉर फिलिंग अप 549 vacancies for the non-gazetted and non-ministerial post of Constable General Duty in General C on temporary basis, likely to be made permanent in BSF against sports quota as per table at para 2. तर सध्या हे म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे, पण नंतर ते ह्याला परमनंट पण करू शकतात. वेकन्सी बघा 549, ठीक आहे. आर्चरी, त्यानंतर ॲथलेटिक्स बघा तुम्ही, मेल इव्हेंट, फिमेल इव्हेंट, स्पोर्ट्स पर्सनची वेकन्सी आहे. रिकर्व 2, ठीक आहे. कंपाऊंड 1, अशा टोटल 3 जागा असणार आहे. मेल फिमेल 100 मीटर, 200 मीटर, 110 मीटर हर्डल रेस बघू शकता तुम्ही. वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट इथे दिलेले आहे, त्याच्यात तुम्ही एलिजिबल आहात का ते बघू शकतात. खूप सारे इव्हेंट्स आहे इथे, ठीक आहे. मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनची रिक्रुटमेंट असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पे स्केल बघा तुम्ही इथे बघू शकता. कॉन्स्टेबल जनरल ड्युटी ही पोस्ट असणार आहे अंडर स्पोर्ट्स कोटामध्ये. 7th CPC नुसार पे मॅट्रिक्स असणार आहे लेवल 3चं. 21,700 ते 69,100 पर्यंत असणार आहे. आणि बाकीचे अलाउन्ससुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसारखे असणार आहे, ठीक आहे. दुसरे अलाउन्स तुम्ही बघू शकता, वाचू शकता, इथे दिलेलं आहे. पेन्शन स्कीमचं विथ इफेक्ट फ्रॉम 1/1/2004, ठीक आहे. जशी गव्हर्नमेंटनी ही इश्यू केली आहे पेन्शन स्कीम त्यानुसार असणार आहे. एलिजिबिलिटी बघा तुम्ही, 18 ते 23 वर्ष असणार आहे. मेट्रिक्युलेशन इक्विव्हॅलंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड. त्यानंतर इथे इव्हेंटबद्दल माहिती दिलेली आहे. नॅशनल इव्हेंटबद्दल माहिती दिलेली आहे. टीम इव्हेंट जर तुम्ही खेळला असेल तर त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपली योग्यता, पात्रता तुम्ही इथे वाचू शकतात, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता, तुम्ही ज्या इव्हेंटमध्ये मोडतात. एज अँड रिलॅक्सेशन 18 ते 23 वर्षे ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025, ठीक आहे. त्यानंतर SC ST कॅटेगरीजच्या उमेदवारांकरिता 5 वर्षे हे रिलॅक्सेबल असणार आहे. OBC नॉन क्रिमिलेअर असणाऱ्या उमेदवारांकरिता 3 वर्षे हे रिलॅक्सेबल असणार आहे, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही इकडे. त्यानंतर कॉम्पिटिशन्स बघा, इथे मार्क्स दिलेले आहे की तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये जर गोल्ड मेडल असेल तर 100 मार्क, सिल्वर असेल तर 96, ब्रॉन्झ असेल तर 92, पार्टिसिपेट केलं असेल तुम्ही तर 80 मार्क, ठीक आहे. तर हाईट, वेट वगैरे दिलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ठीक आहे. दोघी मेल फिमेलसाठी. त्यानंतर आय साईट इथे दिलेली आहे, आय साईटसुद्धा चेक करणार आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे, तो ऑनलाईन मोड करायचा आहे ॲप्लिकेशनमध्ये. 27/12 म्हणजे 27 डिसेंबर रोजी 1 वाजेपासनं हे ॲप्लिकेशन करणे हे बंद होऊन जाईल. सुरू होईल आणि 15 जानेवारीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, रात्री 12 वाजायला 1 मिनटा आधीपर्यंत. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे, ठीक आहे. ॲप्लिकेशन फी 159 रुपीज असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो जी फी आहे ती रिफंडेबल नाही आहे. सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. डॉक्युमेंटेशन्स इथे दिलेले आहे. तुम्ही फॉर्म भरायच्या आधी हे सगळं अगदी व्यवस्थित वाचा आणि मगच फॉर्म भरायला घ्या. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.